टाइम आहे सकाळ वाजले 7 आणि पालखी आत्ताच निघाली आहे, थोडा पुढे गेली आहे. तर आपण कसारा घाट चालायला सुरुवात करणार आहे. आपले मित्र आता कपडे घालतात आहे, आपण सुद्धा त्या लोकांबरोबरच निघणार आहे. तर बिलकुल तुम्हाला कसारा घाटात जय साईनाथ. साईनाथ. तर आपण सुद्धा आता चालायला सुरुवात केली आहे. बरोबर संकेत दादा आहे, रजत दादा आहे, बाला दादा. आम्ही लोक चालायला सुरुवात केली आहे. आता कसारा घाट पालखी तर पुढे गेली आहे, पण सुद्धा आता बघू किती लवकर पालखीपर्यंत पोहोचतोय. जय साईनाथ. बोला साई राम, ओम साई राम, 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 बोला साई राम. अर्धा घाट पार झालाय, ट्रेन चालली आहे. चालेल आपले मित्र यांच्याकडनं पण 800 घ्या, त्यांना पण आम्ही फेमस केलंय, 800 देणार आहे. आता आपण चालूच आहे. पालखी तर आपल्याला भेटणार येणार नाही आहे, कारण पालखी खूप पुढे गेली आहे. आणि अर्धा घाट पण क्रॉस म्हणजे बोलतात मोस्टली आले तर. आता बघू किती टाइम लागतोय. तर पुढे थांबू तर नक्की भेटू. जय साईनाथ. ऑलमोस्ट झालाय आमचा कसारा घाट पार. साईराम साईराम. आता पालखी तर पुढे गेली आहे. हे घाटन देवीला थांबले ना पालखी? घाटन देवीला पालखी थांबले आहे. तर बघा आपल्याला अजून तिथे आता वाजलेले आहेत 9. पालखी थांबेल किती 10:30 पर्यंत थांबेल ना. 10:30 पावणे 11 पर्यंत थांबेल. पण बघू आता थांबू तिकडे आपण पण जाऊन तेव्हा आराम करू आणि मग डायरेक्ट दुपारचा हॉल्टला. जय साईनाथ. हम तो ये साई के बच्चे, अलग अलग है हमारे नाम. हम तो ये साई के बच्चे, अलग अलग है हमारे नाम. नामों में क्या रखा है, हमारी पहचान ही ओम साई राम. बोला ओम साई राम. प्रकारे आम्ही कसारा घाट क्रॉस केला आहे. पब्लिक मागे आहे ना. आम्ही लोक पुढे आले आहे. आता पालखी घाटन देवीला आहे, आपण पण जाऊ घाटन देवीला. जय साईनाथ. गन्नाचा ज्यूस. या तुम्ही पण थंडगार, गरमीमध्ये थंडगार. भजन आणि नाश्ता सुद्धा चालू आहे. बघा नाश्ता, पावभाजी. पावभाजी. जय साईनाथ. लिंबावानी उभी आहे नदीच्या काठाला. उभी आहे नदीच्या
नदीच्या काठाला लखबाई उतरा झाले बेटीला उतरा झाले बेटीला लखबाई उतरा झाले बेटीला लखबाई उतरा झाले बेटीला बांगड्याची माळ लिंबावानी डोळ बांगड्याची माळ लिंबावानी डोळ उभी आहे नदीच्या काठाला हो उभी आहे नदीच्या काठाला लखबाई उतरा झाले बेटीला लखबाई उतरा झाले बेटीला लखबाई उतरा झाले बेटीला तर कुणवेला मी घालतो या साज हातात चंग पायी वाकी वाद हातात चंग पायी वाकी वाद हातात चंग पायी वाकी वाद अबरान लेतो नाव तुझं घेतो अबरान लेतो नाव तुझं घेतो सदा पाण्याच्या घोटाला आई ग सदा पाण्याच्या घोटाला लखबाई उतरा झाले बेटीला लखबाई उतरा झाले बेटीला लखबाई उतरा झाले बेटीला बांगड्याची माळ लिंबावानी डोळ बांगड्याची माळ लिंबावानी डोळ उभी आहे नदीच्या काठाला हो उभी आहे नदीच्या काठाला लखबाई उतरा झाले बेटीला लखबाई उतरा झाले बेटीला लखबाई उतरा झाले बेटीला कशी गळाई तुझी लीला लिनारे मदान मागतोया मी दारोदारी मदान मागतोया मी दारोदारी मदान मागतोया मी दारोदारी संबळ बाजू चंदन राजू संबळ बाजू चंदन राजू भक्तीचा प्रसाद वाटीला आई ग भक्तीचा प्रसाद वाटीला लखबाई उतरा झाले बेटीला लखबाई उतरा झाले बेटीला शिर्डी गावाला बिगर बिगर गाडी हरकल ही पालखी चाली शिर्डी गावाला बिगर बिगर गाडी हरकल ही पालखी चाली शिर्डी गावाला शिर्डी गावाला
चली शिर्डी गावाला गाडी हरकल ही पालखी चली शिर्डी गावाला गाडी हरकल ही पालखी चली शिर्डी गावाला I'm
दीवानों की फौज निकली है रामनवमी को, दीवानों की फौज निकली है रामनवमी को, साई लीला के संग शिरडी चलने को, साई लीला के संग शिरडी चलने को। ओम साई राम। त्योहार रामनवमी का खुशियाँ संग लाया है, शिरडी आने को साईं बाबा ने बुलाया है। त्योहार रामनवमी का खुशियाँ संग लाया है, शिरडी आने को साईं बाबा ने बुलाया है। साई बाबा ने बुलाया है। जय साई साईनाथ। आता नाश्त्याच्या हॉल्टवरनं पालखी निघाली आहे दुपारच्या हॉल्टला जायला। काल आपण या करायला चॅलेंज दिलं होतं की जर यांनी सेल्फी काढली निशाणी बरोबर तरीला आपण व्हाईट कपडे देणार आहे। तर काल रात्री आम्हाला लेट झालं होतं याला, तर आज दुपारच्या हॉल्टला आपण याला देऊ, याचा चॅलेंज कम्प्लीट करणार। आता भेटू पुढे। जय साईनाथ। जय साईनाथ. जय साईनाथ मित्रांनो, तर आज गुढीपाडवा आहे। तर तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या सायना अनंत शुभेच्छा। साताराच आहे फक्त 14 जण एक 2 3 4 बाकीचे अख्खे नाश्त्याच्या हॉटेललाच थांबलेत आहेत। तर आम्ही लोक आहे इगतपुरीला। हे बघा इगतपुरी पोलीस स्टेशन आहे हा। स्पॉट तर खूप लांब आहे, पालखी पुढेच चालली आहे। हे बघा हिच्या पुढेच आहे। तर भेटू आपण डायरेक्ट हॉल्टवर आता। जय साईनाथ। साईराम साईराम। हे बघा स्विमिंग पूल बोलतात। आपण जय साईनाथ। साईनाथ अंगणीची सोय झालेली आहे। जय साईनाथ। यो यस चलो। पण ना उतरायचं असा पकडून लागला असं थांब। यो
साईनाथ आता निघालेत आम्ही लोक. इथेच आमचा हॉल्ट आहे आणि आता आमची अंघोळ वगैरे सर्वांची चालू आहे. तुम्ही बघितलं कसा राजा पालखी राजासारखी अंघोळ केली आहे. आणि आमचा स्पॉन्सर बघा यो होता यो अवॉर्ड द्यायला पैसे मागतो तरी परत. आता आपण लगेच हॉल्ट वर जाऊया. अंघोळ तर झाली आहे. कपडे चेंज करून जेवून फटाफट भेटतो तुम्हाला. जय साईनाथ. साईराम सबको हाथ से आमचा रथ लागला इथेच. आम्ही सुद्धा चाललेत गावात. सरांचे टेम्पो लागले आहे. आम्ही पूर्ण ग्रुप आलो एकत्र. आता फटाफट जाऊ टेम्पो शोधू आपला आपला आणि मग भेटू. जय साईनाथ. जय साईनाथ. आता आपले बॅगा बिगा आलेत. बघा आमचा सेवेकरी प्रबोध. साईराम. विचाराच्या पायाला लागले तरी बघा तो आमची सेवा करायला आलाय. बॅग आली आहे. फटाफट आता आपण पण तयार हो. वेलकम टू साईलाची टी शर्ट घालायची आहे. मग भेटतो तुम्हाला. जय साईनाथ. एका पुरुष मंडळ प्रत्येकाच्या अंतःकरणात आपली भावना पाहिजे. अरे मी माझ्या बाबांच्या दर्शनाला चाललोय. मी 8 दिवस कोणत्याही प्रकारचं व्यसन करणार नाही. 8 दिवस भगवंताचं नाम माझ्या बाबांचं नाम कायम माझ्या मुखामध्ये ठेवेल. वारीमध्ये चालत असताना माझ्या वाट्याला जी जी सेवा येईल ती प्रत्येक सेवा करण्याचं काम मी करेल. मग कुठं जेवण वाढण्याची सेवा असेल, कुठं जर कचरा ज्या ठिकाणी आपण राहिलो ती जागा स्वच्छ करण्याची सेवा असेल, नाही माझा एखादा भाऊ माझी एखादी दिदी जर चालता चालता तिला जर चक्कर आली असेल, तिच्या पाण्याची तिच्या औषधाची सगळी व्यवस्था कोण करेल? मी करेल. ही प्रत्येकाची भूमिका आपल्या प्रत्येक वारकऱ्याची असली पाहिजे. म्हणजे आपण सर्वजण साईबाबांचे वारकरी आहोत आणि म्हणून आपल्या प्रत्येकाच्या दादा अंतःकरणाची भूमिका हीच पाहिजे. वारी करत असताना साईबाबांचं नाम मुखामध्ये, हाताने टाळी, पालखीची सेवा असेल, ध्वजाची सेवा असेल, आणखी ज्या ज्या सेवा आपल्या प्रत्येकाच्या वाट्याला येतील ती प्रत्येक सेवा तुम्ही आपण मी अगदी माझ्याच आज माझ्या वाट्याला हे कीर्तनाची सेवा आली, मी ती सेवा दादा अगदी प्रामाणिकपणे करतोय. आपण प्रत्येकाने सुद्धा ही सेवा अगदी मनापासून केली पाहिजे. ऐका नक्की लाईन चालू आहे आणि कीर्तन सुद्धा चालू आहे. या जेवायला. जय साईनाथ. आपलं जेवण वगैरे झालंय. आता थोडं त्याला पण जाऊ तयार व्हायला. तुला माहिती आहे चॅलेंज कम्प्लीट केलं होतं. जे सर्वांनी केलं होतं तर आम्ही त्याला देतोय. त्याला चॅलेंज जैसे हम लोग ने बोले थे. खुश. 40 नंबर आहे. आता आपण पण तयार होऊया लवकरच. 4 वाजले तर आहेत. 1 तासाने पालखी निघेल. तर निघू पालखी सांगितली. जय साईनाथ. धन्यवाद. साईनाथ. आता वाजलेत 5 आणि आपण रेडी झाले आहेत. हे बघा वेलकम टू साईलाची टी शर्ट. थोड्याच वेळात आपली पालखी निघणार आहे. पण कदाचित आम्हाला लेट होईल पालखीपर्यंत पोहोचायला, कारण की आज टी शर्ट घातली आहे तर पूर्ण ग्रुप एकत्र चालणार आहे. तरी पण आपण प्रयत्न करू, नाही तर उद्या सकाळी आपण याच टी शर्टवरती पालखीवर व्हिडिओ काढू. तर भेटतो तुम्हाला पुढे. जय साईनाथ. पहिली निशाणी निघाली आता.
पालखी सुद्धा आली आहे आणि एकटा चाललोय पुढे पालखीबरोबर थोडा वेळ आणि मग नंतरला ती लोक येतील तेव्हा आपण व्हिडिओ काढायला जाऊ. गोलवाडा जय साईनाथ. आपली यावर्षीची वेलकम टू साईलाची डिजिटल बघू शकतात. आज गुरुपाडव्याला आपण तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन, तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन, तुला खांद्यावर घेईन. जय साईनाथ. आता चालायला सुरुवात केली आहे. पालखी आणि डीजे तर तुम्ही बघितलात पुढेच चाललंय बघा. आणि आमची कंपनी घेऊन चालायला चालू केलं आहे. आता बघू कुठे थांबायचं आहे. जय साईनाथ. साईनाथ आपण पण चालायला सुरुवात केली आहे. हॉलच्या बाहेर आल्याच ऑरेंज देतात, ऑरेंज देतात आहे. जय साईनाथ. जय साईनाथ. वेलकम टू साईला ग्रुप. आता आपण निघाले डायरेक्ट भेटतो आरतीच्या ऑर्डरवरती. तुम्हाला क्लिपचा दिसणारच. आपण भेटू पुढे. जय साईनाथ. साईनाथ इंटरनॅशनल वडापाव बर्गर सारखं दिलं. कुठे आहे? इगतपुरी तोळीच्या पुढेच आहे. साईराम या तुम्ही पण खायला. जय साईनाथ. साईराम. जय साईनाथ. आता आम्ही चालायला सुरुवात केली आहे. परत 8 वाजलेत आणि आम्ही अजून आरतीच्या हॉल्टला नाही पोहोचलेत. की आज कसारा घाटच्या नंतर आम्ही खूप थकले होते आणि व्हिडिओ वगैरे काढण्यात आमचा टाइम गेला. तर चालायची सुरुवात केली आहे. परत भेटू आपण पुढे डायरेक्ट पालखी सांगितली. जय साईनाथ. जय साईनाथ. जय साईनाथ. आरतीचा हॉल्ट आहे, आतमध्ये आहे. आरती झाली आहे. पालखी येईल थोड्या वेळात. सर्व येतात आहे. तर आम्ही लोक विचार करतो डायरेक्ट पुढेच थांबूया. पालखी आली की जाऊया. जय साईनाथ. आतमध्ये आहे पालखी. चल
धूल बघा धूल, कोणच नाही मागे. आता आलाय आणि हा आलाय, बाकी सगळे मागे राहिलेत. बघा भवंडर, हवा तर एवढं चालतंय ना, पण धूल उडते आहे भवंडर सारखे. बघा आता बघू, 3 किलोमीटर वरती हॉल्ट आहे, पालखी पोहोचली आहे तर आपण पण पोहोचू लवकरच. साईनाथ आपण अशा प्रकारे हॉल्टला आले आहेत, पालखी सुद्धा आली आहे, जेवणाला लाईन सुद्धा लागली आहे. तर आपला टेम्पो बघूया कुठे आहे. फटाक्षी सर्वजण आलेत, ते काय पोचलो. तर आता आपण बघूया फटाफट टेम्पो कुठे आहे आपला, आणि आपण सुद्धा जेवण वगैरे करून लवकरात लवकर झोपायची तयारी. जय साईनाथ. जय साई. आलो पाहिजे. जय साईनाथ. आपण साईराम साईराम साईराम. द्या दादा, नाही विकणार. जय साईनाथ साईनाथ. थोडा डालो और अजून टाका ना. बाई टाक, एकदाच टाक, परत नाही यायचंय, उठणारच नाही मी. टाक अजून. टोपच घेतो काय. नको, बस झालं. चल, जेवण तर घेतलंय. हलकी सुद्धा इकडेच आहे. स्वीट काय त्या जेवायला. जय साईनाथ. तर मित्रांनो, आपलं जेवण वगैरे झालं आहे, आता आपली बॅग हातरून वगैरे सर्व झालेलं आहे, तर फक्त झोपायचं आहे. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतोय. जसं तुम्ही प्रेम देतात आहे माझ्या सर्व दिवसाच्या ब्लॉगला, तसंच प्रेम राहू द्या चालू. भेटू उद्या. जय साईनाथ. स्लीपिंग बॅग मध्ये झोपतोय.